ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीतील आंबेडकरवादी विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी द्या, प्राध्यापक शहाजी कांबळे यांची मागणी। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 आणि 6 मधून आंबेडकरवादी विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी आम्ही महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून इचलकरंजीतील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाकडे केली असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 3 या 2 जागांवर आंबेडकरवादी विचारांचा पगडा असणारे कार्यकर्ते निवडून देऊन महानगरपालिकेच्या सभागृहात जाणं गरजेचं आहे। त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आमच्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी आंबेडकरवादी विचारांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली। केवळ एका प्रभागाचा विचार न करता महायुतीच्या नेत्यांनी संपूर्ण शहरातील आंबेडकरवादी जनता आपल्या पाठीमागे कशी राहील याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केलं। कुठल्या तरी धनदांडग्यांना अनुसूचित जाती प्रवर्गातून उमेदवारी देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचं धोरण आखलं जात असल्याचे आम्हाला निदर्शनाला येत आहे। त्यामुळे आम्ही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडे इचलकरंजीतील जागा वाटपाचा रीतसर प्रस्ताव दिला असल्याचंही श्री कांबळे यांनी यावेळी सांगितलं। मित्रपक्ष म्हणून या दोन्ही ठिकाणी आम्हाला संधी मिळाली नाही तर आम्ही आंबेडकरी विचाराची ताकद दाखवून देण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढण्यास सज्ज आहोत, असा इशाराही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला। यावेळी श्रीनिवास कांबळे, संजय जिरगे, कुंडलिक बामटेकर, विनोद कुरणे उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।